मोहीम चालू आहेतच. तर आता पाहू शकता किती साफ मंदिर साफसफाई, चायनीज वेल, हा आदेश हा एकटा आदेश एवढा नाही, खाल्ला. एकटाच नाही. हे कांदा चटणी आहे. कांदा या जेवायला तुम्ही सुद्धा. चांगल्या प्रकारे मोहीम झाली. कुठलाही अडथळा मोहिमेत आलेला नाही. तर मित्रांनो, बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, आज 18वी मोहीम आहे आणि मोहीम चालू आहेतच. तर तिथे आधी तुम्ही पाहिलाच असाल सर्व मोहीममध्ये जेवण वगैरे, नाश्ता वगैरे ते सर्व. तर त्यामुळं वरती सुद्धा मंदिराचं ते साफसफाई चालू होती, केर कचरा. आणि गडावरती काही येतात फिरायला तर ते बॉटल वगैरे टाकतात, ते सुद्धा आज साफसफाई केली. तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये आहे. तर मित्रांनो, आता माझ्या पाठी पाहू शकता हे सर्व साफ म्हणजे तटबंदी साफसफाई चालू आहे. तर हे बघा, जोरात सर्व मित्र माऊले लागलेले आहेत कामाला. तर चला तर मग आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. खरंच म्हणजे आज सुद्धा मस्त वाटलं, कारण रात्री आम्ही आलो आणि येतावेळी म्हणजे आम्ही पहिले बहुतेक 6 जण आम्ही निघालो होतो. त्यातून बहुतेक दोघे नाही आले आमच्या, म्हणजे काही म्हणजे, आणि काही रात्रीचे उशिरा येतात. तर आम्ही काम वगैरे करून तरी आम्ही 6:30ला आम्ही कामावरून निघालो आणि घरी गेल्यानंतर पुन्हा आंघोळ वगैरे करून काही नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो. मित्रांनो, अशी सर्व झाडझुडपे गवत वगैरे होते, ते साफसफाई झालेली आहे. तर तुम्ही आधीचा सुद्धा आता व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल किती म्हणजे केड कथा होती, सर्व गवत वगैरे. आणि हे बघा, असं सर्व तोडातोड करून ठेवतात कोणी इथे, आणि अशी सर्व झाडं आणि तसेच केरकचरा करून ठेवतात. तर ते साफ करण्यासाठी आजची ही मोहीम प्रत्येक आहे. म्हणजे मागच्या 2 सुद्धा मोहीम ह्या तटबंदीलाच होत्या. तर 16वी आणि 17वी, आणि आजची 18वी मोहीम आहे. तर असं सर्व साफसफाई चालू आहे बघा, पाहू शकता. तर सर्व मित्र माऊले आमची जोरात म्हणजे कामाला लागलेले आहेत. अशी सर्व साफसफाई केलेली आहे. आणि हे इकडे जरा सेफ्टी बेड वरती सुद्धा साफसफाई करत आहेत यश, आदेश सुद्धा आहे वरती. प्रत्येक जण एकमेकाच्या थोड्या थोड्या विश्रांतीने काम करत आहेत. हे पूर्ण म्हणजे झाडं झुडपाणी आणि गवतानी सर्व हे भरलेलं, आणि दगड वगैरे ही सर्व काही तटबंदीची दिसतच नव्हती. तर मित्रांनो, आता पाहू शकता किती साफ झालेले आहे आणि व्यवस्थित आपले गड किल्ल्यांची तटबंदी आता दिसत आहे. इथे सुद्धा भरपूर गवत वगैरे होते. मागे इथे आपली 2 मोहीम इथेच झाल्या ह्या साईडला पूर्ण. तर अजून सुद्धा आहे आदेश. आणि हा वादळ झाले होते त्यावेळी ही सर्व मला वाटतं असं की झाडंही पडली होती, त्याचे सर्व हे सुकलेली आपल्याला फांद्या वगैरे सर्व गडाच्या बाजूला मिळाले, ते सुद्धा साफ केले. तर एक बाजूला हे असे सर्व केर कचरा, गवत, फांद्या वगैरे सर्व तोडलेल्या सुक्या वगैरे त्या सर्व त्याची आग लावून विल्हेवाट लावताना दिसते, पाहू शकता.
तर मंदिरामधल्या सर्व साफसफाई झाली आणि मंदिर सर्व धुतलेलं आहे पाण्याने साफ आणि स्वच्छ एकदम मस्त केलेलं आहे. आणि आता पूजन करतात स्वप्नील आणि मामा. आणि नंतर मोहीम असतं त्याचा गणपती बाप्पांना नारळ फोडणार आहोत. तर हा गणपती बाप्पांना नारळ आहे, प्रत्येक मोहीमचा नारळ असतो तो फोडत असतो आणि आजचा हा नारळ आहे मोहीमचा. तर मित्रांनो हे वडे आहेत मस्त आंबवलेले. तर काहीतरी चांगलं नवीन मिळालं. कधीच नाही असं खाल्लं. बघ या असा आयटम कधी भेटणार नाही. तर मित्रांनो आता चायनीज भेल चालू आहे आणि चायनीज भेलची कटिंग चालू आहे. कोबी, मिरची इत्यादी सर्व, शिमला, टमाटो. टोमॅटो नाही कापणार हो. पाठी बदलली ना रे, यमीचा जीव झाला. झाला भेल तयार झालेली आहे आणि प्रल्हादनी आणि ओंकार संजो हे तिघाही बनवलेले आहे. माझा वाटतंय हो. आणि हा आदेश हा एकटा आदेश एवढा नाही, खाणार. एकटाच नाही. हे बघ, एकटा खाणार एवढा. सगळं कोरियन वरून सगळे आम्ही. कोरियनवरून मागवलेला आहे आणि हा एकटा एवढा खात. नाही बाबा सगळ्यांचे आहे. तर ही अशी चायनीज बेल आहे स्पेशल. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या खायला. इकडे बसलेले आहे तुमचे मित्र ग्रुपची सर्व. निवांत का आणखी सांगू शकतोस? पाणीपुरीचा मेसेज टाका, फुललेली पोरं वाढली तर वाढली. याच्यात टाकतंय फुललेली पाणीपुरी आहे. आजची साफसफाईची मोहीम आहे आणि काय केर कचरा वगैरे बाटल्या वगैरे. तर मित्रांनो हे बघा अशा बिअरच्या बॉटल्या, दारूच्या बॉटल जे येतात हे बघा पाहू शकता. हे बघा महाराजांच्या गाडावर हे बघा स्वच्छता किती चांगली आहे. असं येणारी हे सर्व घाण करून जातात आणि हे शोभत नाही. बघा बिअरची बॉटल आहे. हे बघा महाराजांच्या गाडावर येऊन बघा काय करतात. अशा पद्धतीने आपले हे बघा ही देशी दारूची काहीतरी आहे. अशा सर्व बॉटल आहेत. याचे केर कचरा सर्व करतात. जर आपलेच गड आपण व्यवस्थित नाही ठेवू शकलं तर हे अशी केर कचरा करून गडांची घाण होऊ शकतं. तर प्रत्येकाने हे समजायला पाहिजे मित्रांनो. तर अशी आजची आमची मित्र माऊल्यांची स्वच्छता मोहीम आहे. तर चला तर मग आणखीन पुढे आपण मित्रांनो काय काय हे बघा काही बॉटल आहेत फुटलेल्या पण आहेत. हे बघा अशा म्हणजे फोडून सुद्धा टाकलेल्या आहेत आणि आग वगैरे लावलेली आहे. तर असं जेणेकरून करू नका, कारण डोंगराला आपल्या वृक्षारोपण आहे याने लावलेली झाडं वगैरे आहेत ती आग लावल्याने झाडं मरतात. कारण त्यामुळं आग वगैरे काही लावू नका. हे असं पार्ट्या वगैरे करतात आणि कोंबड्यांच्या किंवा बॉयलर कोंबड्या आणून तर म्हणजे पिसं आहे ती आणि ते असे येतात गडावरती आणि घाण करून जातात आणि शोभत नाही. अशा गोष्टी कृत्य करायला नाही पाहिजे. कारण आज महाराज हे आपल्या गडकिल्ल्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी हे काही केलं ते प्रत्येकाने त्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि गड किल्ले कसे ठेवायला पाहिजे हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आमची मित्र ग्रुपची 18वी मोहीम आहे आणि हा बघा गाडावर आम्ही साफसफाई करण्यासाठी आलो. हे बघा दारूच्या बाटल्या पाहिल्यात. ह्या दारूच्या बाटल्या तुम्ही गाडावर कशासाठी येतं नक्की. हा बघा अजून आहेत काय दाखव. हा बघ हे बघा, हा बघा बाटल्या. हे नक्की गाडावर आपण कशासाठी येतो हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही हे एवढा प्रयत्न करतो आहे. आम्ही हे बघा बाटल्या म्हणजे लोक
दारू पिण्यासाठी गडाला पण सोडत नाही. म्हणजे काय आता बोलणार, हे बघा काय बोलणार सांगा. हे बघा अशा पद्धतीने सर्व हे बघा, हा, किती अशा मिळाल्या. पद्धतीने हे इथे आम्ही तीनच, अख्खी मिळाले. पिशवी भरलेली आहे. यात अर्ध्या तर दारूच्याच बाटल्या असतील. म्हणजे गड किल्ल्यांवर आम्ही मोहीम करतो साफसफाईसाठी. हे लोक येतात घाण करतात आणि आम्ही साफसफाई करतो. लोकांना पण वाटलं पाहिजे. आम्ही एक दिवस पण आमचा असा गेलेला नाही का आम्ही रिकाम्या हाताने गेलो. कधीतरी असा दिवस येईल, मला वाटतं की आम्ही रिकाम्या हाताने जाऊ, तेव्हा आम्हाला वाटेल खरंच लोकांना त्याची जाणीव झालेली आहे की गड किल्ल्यांची आपण कशी निगा राखावी. मोहीम चालू आहे. तर साफसफाई सर्व आणि काही गवत वगैरे आहे, ते झाडी झुडपं आहे, ते सुद्धा साफसफाई चालू आहे. आणि गडावरती काही ठिकाणी म्हणजे पाहिलं तर येतात बघायला, काही पार्ट्या करायला येतात. तर मित्रांनो, दारू किंवा बिअरच्या त्या बॉटल आपल्याला पाहायला मिळतात. कारण आता आम्ही भ्रमंती केली थोडीफार, तर बघितलं तर काही ठिकाणी दारूच्या बॉटल, बिअरच्या इत्यादी सर्व आम्हाला मिळालं पाहायला. कोंबड्या वगैरे आणून ज्या गडांवरती आपण येतो, त्या गडांना कसं ठेवायला पाहिजे ते कळत नाही. आणि एवढी सर्व घाण केर कचरा आम्ही पाहिली, तर ते सर्व आज मोहीम त्यासाठी सुद्धा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पहा. आम्ही येतो, तुम्हाला वाटत असेल काही ही मुलं येतात महिन्यानी किंवा आठवड्यानी, तर काय करतात. तर मित्रांनो, हे सर्व आम्ही एक छोटासा एक आमचा गड संवर्धन येऊन करत असतो. ची तयारी सुद्धा चालू आहे. तर इथे आपल्या 2 मोहीम झाल्याच, तर आता ही तिसरी मोहीम म्हणजे आहे ह्या एकच ठिकाणी. तर अजून भरपूर काय साफसफाई करायची बाकी आहे. तर मित्रांनो, मोहीम चालूच आहे आणि आता दुपारची जेवणाची तयारी चालू आहे. आता तर हे बघा, आता मिक्स मेनू आहे सर्व बनवायचा. तर हे फ्लावर आहे, कांदा आहे, कोथिंबीर, मिरची, फळसबी, शिमला, टमाटो इत्यादी सर्व आहे आणि मिक्स सर्व आता बनवणार आहोत आपण. तर सुरुवात केलेली आहे आणि स्वप्नील, ओमकार कटिंग करत आहेत आणि मामा तिकडं चुला पेटवलेला आहे रे. आणि आता चला सुरुवात करत आहोत बनवायला. आणि संजोग सुद्धा आता आहे कुक. आता सर्व म्हणजे चौघं आता मिळून इथे सर्व आता आहेत, ते करणार आहेत कुकिंग. मेन खूप चिराग आलेला नाही. तर चिरागला आज भरपूर मिस करतो आम्ही, कारण जो मेन आमचा कुक आहे चिराग भांजी, तो आज आलेला नाही. नाहीतर तर आम्हाला कुकिंगचा आणि काहीच म्हणजे चायनीज बेल इत्यादी सर्व काय असतं तो सर्व बनवत असतं. तर चला, तर आज चिरागला खूप मिस करतात सर्व आम्ही इथं. चला, तर आता जेवणाला सुरुवात करतो आता बनवायला. सुरुवात केलेली आहे स्वप्नीलने आता बनवायला. तर कांदा सर्व, मिरची बिरची सर्व तयारी सर्व झालेली आहे. तर बघूया आता आपण काय कशा पद्धतीने गड भोजन आपण तयार करतात आपले कुक. कढीपत्ता,
मोहीम झालेली आहे आणि आता जेवायला घेतलेलं आहे. तर पुलाव राईस आहे. हे काय स्वप्नील? हे कांदा चटणी आहे, कांदा चटणी. कांदा चटणी आहे. तर आता मोहीम झाली आणि निवांत थोडं दुपारचं जेवण आता करणार आणि नंतर थोडी विश्रांती करणार आणि नंतर आम्ही निघणार आहोत. या मित्रांनो जेवायला सागरगडावरची मोहीम झालेली आहे आणि आता जेवायला बसलेलं. तर बाकी सर्व मित्र आमचे माऊली जेवण झालेले. तर आता आम्ही लास्ट जेवतो आणि थोडं विश्रांती करणे आणि मग गड उतार आम्ही करणार आहोत. चला तर मग या जेवायला तुम्ही सुद्धा. तर मित्रांनो मोहीम आमची होऊन आता जेवण वगैरे झालं आणि निवांत थोडा झोपलेलो आहोत, आराम केलेला थोडा विश्रांती. तर बघा पाहू शकता ह्याला तर जास्तच झोप आलेली आहे. आणि बाकी काय स्वप्नील मग आजचं काय सांगू शकतोस काय 2 शब्द काय आपल्या आता काय सांगणार YouTubeवर आज आहे ना? जास्त आपण मंदिर स्वच्छता केली, हा, आजूबाजूचा परिसर आणि तटबंदी स्वच्छता. तटबंदीला काय आम्हाला जाता आलं नाही हा, कारण नाश्ता जेवण वगैरे होतं. हा. जेवणाची जबाबदारी घेतली झालेलं आहे आणि सगळी झोपलेले आहेत. चांगल्या प्रकारे मोहीम झाली, कुठलाही अडथळा मोहिमेत आलेला नाही. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आपलं जेवणाची भांडी वगैरे सर्व असताना दोघी सेवकांनी आपल्या आणि तिघीजणी आणखीन तिकडे झोप आराम केलेला आहे, जरा विश्रांती जास्त मोहीम केलेली आहे. तर नेहमीच्या प्रमाणेच आपली भांडी घासायचं काम करतात दोघीजणी प्रत्येकजण. तर आपापल्या तर मित्रांनो आजची मोहीम मस्त व्यवस्थित झालेली आहे आणि इथे गायमुख आहे इथेच थोडं आणि पाणी कंटिन्यू चालूच असतं. तर मित्रांनो तर आजची मोहीम व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. मित्रांनो आजची मोहीम पूर्ण झाली आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत. तर आता मित्रांनो निघायचं ना. तर मित्र माऊली आता सर्व आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो भेटू अशा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला धन्यवाद मित्रांनो.